ओके. तर प्रिवियस लेक्चरमध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर हा भाग डिस्कस केला होता. कंट्रोल स्ट्रक्चरचे आपण जे ब्रांचिंग स्टेटमेंट आणि लूपिंग स्टेटमेंट आहेत ते सर्व यामध्ये कव्हर केले होते. आपला जो आजचा पार्ट आहे त्या आजच्या पार्टचं आपलं नाव आहे फंक्शन्स इन पायथॉन. फंक्शन्स इन पायथॉन. ओके. फंक्शन्स इन पायथॉन. फंक्शन पायथॉनमध्ये काय काम करतं किंवा फंक्शनचा यूज काय आहे, फंक्शनचा रोल काय आहे पायथॉनमध्ये, हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर फंक्शन समजून घेण्या अगोदर एक साधं एक्झाम्पल आहे की व्हॉट इज फंक्शन. फंक्शन म्हणजे काय असतं. फंक्शन म्हणजे साध्या भाषेमध्ये प्राथमिकता सांगायचं झालं तर फंक्शनमध्ये आपण काय करतो, एकापेक्षा अनेक टास्क एकत्र आले की फंक्शन तयार होतं. आपण एका फंक्शनमध्ये आणि एकापेक्षा अनेक टास्क तयार करू शकतो. दुसरं म्हणजे याचा सर्वात आधी अगदी व्हेरी इम्पॉर्टंट फायदा म्हणजे कोड रियुजेबिलिटी. एकदा कोड लिहा आणि तो अनेक वेळा वापरा. ठीक आहे. तर तुम्ही एकदा फंक्शन लिहिलं की ते एकदा फंक्शन लिहिलेलं आपण एकापेक्षा अनेक वेळा आपल्या प्रोग्राममध्ये वापरू शकतो. त्याचा आपल्याला फायदा काय होतो की फंक्शन फक्त एकदाच लिहायचं असतं आणि ते अनेक वेळा वापरायला मिळतं. याचा अर्थ ते प्रत्येक वेळी तुम्हाला लिहायची गरज नाहीये. त्यामुळे कोडची जी लेंथ आहे ती यामध्ये तुम्हाला कमी होते. ठीक आहे. तर आता आपण प्रोग्राम एक्झाम्पल घेऊन ते करणार आहोत की कशा प्रकारे फंक्शन वापरल्यानंतर कोडची लेंथ कमी होते आणि कशा प्रकारे आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर जनरली लक्षात ठेवा की फंक्शन म्हणजे एक ब्लॉक आहे. त्या ब्लॉकमध्ये आपण कोणतंही टास्क अचीव करू शकतो. एकापेक्षा अनेक सुद्धा आपण त्या एका ब्लॉकमध्ये फंक्शनचं टास्क अचीव करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक फंक्शन बनवलं कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट नावाचं मी एक फंक्शन बनवलं. फंक्शनला नाव दिलं कॅल्क्युलेट. आता या कॅल्क्युलेट नावाच्या फंक्शनमध्ये मी एकापेक्षा अनेक ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. जसं की ॲडिशन ऑपरेशन झालं. ॲडिशन ऑपरेशन झालं. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन झालं. सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन झालं. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन झालं. मल्टिप्लिकेशन ऑपरेशन झालं. मल्टिप्लिकेशन ऑपरेशन झालं. त्यानंतर डिव्हिजन ऑपरेशन झालं. डिव्हिजन ऑपरेशन झालं. ओके. तर असे आपण एकापेक्षा अनेक ऑपरेशन या एका फंक्शनमध्ये आपण बनवू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी ॲडिशन ऑपरेशन करू शकतो, सबट्रॅक्शन ऑपरेशन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि डिव्हिजन करू शकतो. हे चारही ऑपरेशन मी एकाच फंक्शनमध्ये करू शकतो. त्या फंक्शनचं नाव आहे कॅल्क्युलेट फंक्शन. ठीक आहे. त्या फंक्शनचं नाव काय? कॅल्क्युलेट फंक्शन, इझी वेमध्ये. तर याचा फायदा एकच आहे की तुम्ही फंक्शन फक्त एकदा लिहायचं आहे आणि ते तुम्ही अनेक वेळा कॉल करायचं आहे किंवा वापरायचं आहे. ठीक आहे. तर आता जनरली मी कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन बनवत नाहीये, पण हे मी चारही प्रोग्राम आता मी माझ्या प्रोग्राममध्ये लिहितोय. ठीक आहे. तर पायथॉनचा मी पहिल्यांदा सेटअप ओपन करतो. ओके. इथं मी पायथॉनचा सेटअप ओपन केलेला आहे आणि पायथॉनचा सेटअप ओपन केल्यानंतर इथं मी प्रोग्राम लिहितोय. ठीक आहे. प्रोग्राम लिहिला. ए बरोबर 10, बी बरोबर 20. ठीक आहे. ए बरोबर 10, बी बरोबर 20. एकदम सोपा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. प्रिंट प्रिंट ॲडिशन. प्रिंट ॲडिशन इक्वल टू कॉमा ए प्लस बी. ठीक आहे. ए प्लस बी मध्ये मी काय केलं, बेरीज केलेली आहे. प्रिंट सबस्ट्रॅक्शन. मला काय करायचे, बेरीज करायचे. प्रिंट सबस्ट्रॅक्शन इक्वल टू कॉमा ए मायनस बी. प्रिंट इन ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन कॉमा ए इंटू बी. प्रिंट डिव्हिजन. प्रिंट डिव्हिजन इक्वल टू ए डिवायडेड बाय बी. ठीक आहे. तर आता मी इथं चारही ऑपरेशन केलेले आहे. आता इथं मी ए ची व्हॅल्यू 10 घेतलेली आहे आणि बी ची व्हॅल्यू 20 घेतलेली आहे. ओके. तर आता ए ची व्हॅल्यू 10 घेतली, बी ची व्हॅल्यू 20 घेतली, बरोबर आहे. तर आता मला काय करायचं आहे की यामध्ये चार ऑपरेशन परफॉर्म होणार आहेत. किती ऑपरेशन परफॉर्म होणार आहेत? चार ऑपरेशन. सर्वात पहिलं ऑपरेशन आहे ए प्लस बी. दुसरं ऑपरेशन आहे ए मायनस बी. तिसरं ऑपरेशन आहे ए इंटू बी आणि चौथं ऑपरेशन आहे ए डिवायडेड बाय बी. ओके.
तर आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. पहिल्यांदा हा प्रोग्राम मी सेव्ह करतो. fun.py. ठीक आहे, फन फन नावाने मी इथं फाईल बनवलेली आहे, कारण की आपला प्रोग्राम फंक्शनचा आहे. fun.py. आता इथं हे मी कोणत्याही प्रकारचं फंक्शन वापरलेलं नाहीये. ओके, जनरली मी इथं कोणत्याही प्रकारचं फंक्शन वापरलेलं नाहीये. फक्त मी इथं प्रोग्राम केले. प्रोग्राममध्ये काय केलंय, ए ला एक व्हॅल्यू असाइन केले आणि जनरली बी ला एक व्हॅल्यू असाइन केले. देन मी ऑटोमॅटिकली काय केलं, इथं व्हॅल्यू वरती ऑपरेशन केलेलं आहे. तर हा प्रोग्राम आता रन करूया. ओके, आवाज येतोय का माझा? एकदा कन्फर्म करा, आवाज येतोय का? ओके, बघा आता हा जो प्रोग्राम केलेला आहे मी, ठीक आहे, हा जो प्रोग्राम मी केलेला आहे, तर आता हा प्रोग्राम मी रन करतोय. ठीक आहे, रन केल्यानंतर आउटपुट काय येते बघा. सर्वात पहिल्यांदा मी आउटपुट दाखवतो तुम्हाला. ॲडिशन याची 30 आली, वजाबाकी -10 आली, मल्टिप्लिकेशन 200 आलं आणि गुणाकार भागाकार 0.5 आला. ठीक आहे, तर आता समजा मला आता अजून दोन व्हॅल्यूवरती काम करायचं आहे. ठीक आहे, अजून दोन वेगळ्या व्हॅल्यूवरती काम करायचं आहे. परत मी व्हॅल्यू घेतली, ए इक्वल टू 30, बी इक्वल टू 50. ठीक आहे, मग आता परत मी चार ऑपरेशन करणार. प्रिंट ॲडिशन, प्रिंट ॲडिशन, ए प्लस बी, प्रिंट सबस्ट्रॅक्शन, ए मायनस बी, प्रिंट मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन ए इंटू बी, प्रिंट डिव्हिजन, डिव्हिजन ए डिवायडेड बाय बी. ओके, तर आता बघा, फर्स्ट टाइम मी व्हॅल्यूज 10 आणि 20 घेतलेली आहे, आणि सेकंड टाइम जी व्हॅल्यू घेतलेली आहे ती 30 आणि 50 घेतलेली आहे. ओके, आता मी हा कोड रन करतो. रन मॉड्यूल. ओके, बघा आता इथे पहिल्यांदा 10 - 10 200 ओके, या नवीन व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, सेकंड व्हॅल्यू आले बघा, ऍडिशन 80, 50 अधिक 30 80, वजाबाकी आले 30 - 50 म्हणजे -20 आले, गुणाकार आलाय 1500, आणि भागाकार जो आलाय तो 0.6 आलाय. ठीक आहे, तर आता प्रॉब्लेम काय येतोय बघा याच्यामध्ये.
मी हे एक्झाम्पल मुद्दाम लिहिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजावं की फंक्शनची नीड कुठं आहे. ठीक आहे. तर मी एक कोड दोनदा लिहिलाय बघा. मला डबल ॲडिशन करावी लागली, मला डबल वजाबाकी करावी लागली, मला डबल गुणाकार करावा लागला आणि मला डबल भागाकार करावा लागला. ओके. तर मला ह्या गोष्टी डबल डबल कराव्या लागल्या. तर फंक्शन काय करतंय, फंक्शनचा फायदा काय, की हे सगळं एकदाच लिहायचं. हे सगळं एकदाच लिहायचं आणि एकापेक्षा अनेक वेळा आपण काय करू शकतो, रन करू शकतो. एकापेक्षा अनेक वेळा आपण काय करू शकतो, रन करू शकतो. चला तर आता थोडंसं चेक करूया की फंक्शनने आपल्याला काय फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा फंक्शन लिहिलं कसं जातं, फंक्शन लिहिण्याची प्रोसिजर काय आहे. फंक्शन इम्प्लिमेंटेशन, फंक्शन इम्प्लिमेंटेशन. ओके. फंक्शन इम्प्लिमेंटेशन. तर सर्वात पहिल्यांदा फंक्शन मला काय करावं लागतं, डिफाईन करावं लागतं. लक्षात घ्या, मला सर्वात पहिल्यांदा फंक्शन कोणतंही डिफाईन करावं लागतं. देन मला फंक्शन काय करावं लागतं, कॉल करावं लागतं. फंक्शन कॉल. ओके. फंक्शन कॉल. तर फंक्शन डिफाईन म्हणजे काय, की त्यामध्ये मी ऍक्च्युअल कोड लिहितोय, ऍक्च्युअल कोड लिहितोय. राईट राईट ऍक्च्युअल कोड, ऍक्च्युअल कोड. यामध्ये मी काय करतोय, ऍक्च्युअल कोड लिहितोय. देन फंक्शन कॉलमध्ये मी काय करतोय, की एक्झिक्यूट फंक्शन, एक्झिक्यूट फंक्शन, एक्झिक्यूट फंक्शन. ओके. आता एक्झिक्यूट फंक्शन म्हणजे काय, की डायरेक्टली जिथं आपण आउटपुट दाखवतो त्याला आपण एक्झिक्यूट फंक्शन म्हणतो. ठीक आहे. तर तुम्ही फंक्शन एकदा कॉल केलं तर तुम्हाला एकदा आउटपुट दिसेल, दोनदा कॉल केलं तर दोनदा आउटपुट दिसेल, तीनदा कॉल केलं तर तीनदा आउटपुट दिसेल. येते का लक्षात. म्हणजे फंक्शन हे एकदाच डिफाईन करायचं. डिफाईन करणं म्हणजे फंक्शन तयार करणं. फंक्शन डिफाईन एकदाच करायचं आणि ते फंक्शन आपण एकापेक्षा अनेक वेळा काय करू शकतो, कॉल करू शकतो. त्याने काय होईल, आपली कोडची लेंथ आहे ती कमी होणार आहे. ठीक आहे. कशी होईल बघूया. तर सर्वात पहिल्यांदा फंक्शन डिफाईन करण्याचा जो सिंटॅक्स आहे तो बघूया. फंक्शन डिफाईन, फंक्शन डिफाईन सिंटॅक्स, फंक्शन डिफाईन सिंटॅक्स, फंक्शन डिफाईन सिंटॅक्स. ओके. नाव आता मला इथे डीईएफ, डिफाईनचा जो डीईएफ कीवर्ड आहे तो वापरायचा आहे. फंक्शनला नाव द्यायचं आहे. फंक्शन नेम कोलन, देन युअर कोड. तुमचा इथं काय असणार आहे, कोड असणार आहे. ओके. तर आता इथं कोड लिहून झाल्यानंतर मला फंक्शन काय करावं लागणार, कॉल करावं लागणार. लक्षात घ्या, तुम्ही जोपर्यंत फंक्शन कॉल करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट बघायला मिळणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा मला काय केलं पाहिजे, फंक्शन डिफाईन केलं पाहिजे. त्याचबरोबर फंक्शन काय केलं पाहिजे, कॉल केलं पाहिजे. ओके. तर आता फंक्शन कॉल कसं करायचं, सिम्पली फंक्शन नेम, सिम्पली फंक्शन नेम. ओके. फंक्शन नेम संपलं. एवढंच लिहायचं आहे. ही एक लाईन लिहिल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली आउटपुट दिसेल आणि ही एक लाईन तुम्ही 4 वेळा लिहिली तर तेच तुम्हाला आउटपुट 4 वेळा बघायला मिळेल. याचा फायदा काय होतो, फंक्शन एकदाच डिफाईन करायचं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळे एकामध्येच टाकायचं आणि एकदाच टाकायचं. हे तुम्हाला मल्टिपल टाइम लिहायची गरज नाहीये. आता इथं मी काय केलंय, हा फंक्शनचा प्रोग्राम नाहीये, हा सिंपल प्रोग्राम आहे. 2 व्हॅल्यू घेतल्या आणि 4 लाईन लिहिल्या, परत 2 व्हॅल्यू घेतल्या, परत 4 लाईन लिहिल्या. येते का लक्षात. तर मी फंक्शनचा वापर इथं केलेला नाहीये. आता फंक्शनचा वापर करून किती इझिली हे करता येते फक्त बघूया. हे रिमूव्ह केलं सगळं मी. आता मला फंक्शन बनवायचं. ओके. सिम्पली मगाशी मी सांगितलं डीईएफ नावाचा मला कीवर्ड वापरायचा आहे फॉर डिफाईन फंक्शन. सर्वात पहिल्यांदा फंक्शन डिफाईन केलं जातं, त्यानंतर फंक्शन कॉल केलं जातं. फंक्शन डिफाईनमध्ये आपला टोटल ऍक्च्युअल कोड असतो आणि फंक्शन कॉल करताना आपण ते फंक्शन एक्झिक्यूट करतोय. म्हणजेच आपलं आपण आउटपुट दाखवतोय. येतंय का लक्षात, आउटपुट दाखवतोय. देन फंक्शनचं नाव दिलं मी कॅल्क्युलेट. काय दिलं फंक्शनचं नाव, कॅल्क्युलेट. ओके. किंवा कॅल्सी नावाने मी फंक्शन बनवलं. आता कॅल्सी नावाने फंक्शन बनवलंय तर याच्यामध्ये मी 2 व्हेरिएबल पास केले, ए आणि बी. ठीक आहे. किती व्हेरिएबल पास केले, 2 व्हेरिएबल, ए आणि बी. ए मध्ये पहिली व्हॅल्यू, बी मध्ये दुसरी व्हॅल्यू. जनरली प्रिंट प्रिंट ऍडिशन. पहिल्यांदा मी कोणतं ऑपरेशन करणार आहे, ऍडिशन. ऍडिशन कॉमा ए प्लस बी, ऍडिशन कॉमा ए प्लस बी. प्रिंट सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्शन कॉमा ए मायनस बी. प्रिंट सबस्ट्रॅक्शन कॉमा ए मायनस बी. मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन कॉमा ए इंटू बी. प्रिंट डिव्हिजन, डिव्हिजन कॉमा ए डिवायडेड बाय बी. ओके.
आता इथं मी काय केलंय, फंक्शन बनवून घेतलंय. मगाशी मी दोन वेगळे वेगळे ऑपरेशन केले होते, चार चार आठ लाईन लिहिल्या होत्या, डबल डबल लाईन मला लिहायचा त्रास होत होता. ठीक आहे. तर आता फंक्शनमध्ये आपण कसं असतं, फंक्शन आपण एकदाच बनवतो, एकदाच डिफाईन करतो आणि ते एकापेक्षा अनेक वेळा कॉल करतो. ओके. जनरली आता आपण फंक्शन कॉल करणार आहोत. तर फंक्शन कॉल करताना मला काय करायचं बघा आता, फंक्शनचं नाव लिहायचंय. ओके. जस्ट फंक्शन नेम. जस्ट फंक्शन नेम. व्हॉट इज फंक्शन नेम? कॅल्सी. कॅल्सी यावर फंक्शन नेम. आता याच्यामध्ये मी दोन व्हॅल्यू पास करतो. 10 ए ची व्हॅल्यू कॉमा बी ची व्हॅल्यू 20. ओके. 10 ए ची व्हॅल्यू कॉमा बी 20 ची व्हॅल्यू. सेव्ह केला कोड. बरं, मी जर फंक्शन नाही कॉल केलं तर याचं आउटपुट काय दिसते पहिल्यांदा बघूया. आउटपुट काही दिसत नाहीये, ब्लँक आहे. ओके. ब्लँक आहे याचा अर्थ तुम्ही जोपर्यंत फंक्शन कॉल करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा आउटपुट बघायला मिळणार नाही. फंक्शन डिफाईन केल्यानंतर फंक्शन डेफिनेशन मध्ये आपण ऍक्च्युअल कोड लिहित असतो आणि फंक्शन कॉल करताना त्याचं आउटपुट ऍक्च्युअल मध्ये एक्झिक्यूट होतंय, दिसतंय. ठीक आहे. तर आता मी फंक्शन कॉल करतोय. कॅल्सी. कॅल्सी इन ब्रॅकेट ए ची व्हॅल्यू 10 कॉमा बी ची व्हॅल्यू 20. सेव्ह केला कोड. अगेन रिफ्रेश. परफेक्ट. बघा, ऍडिशन 30, सबट्रॅक्शन -10, मल्टिप्लिकेशन 200 अँड डिव्हिजन 0.5. ओके. बरं, आता हे मी एकदा कॉल केलंय. फंक्शनचा फायदा सगळ्यात काय मोठा आहे, की फंक्शन एकदाच बनवायचं असतं आणि ते आपण एकापेक्षा अनेक वेळा इझिली कॉल करू शकतो. देन आता चेक करूया. अगेन नेक्स्ट वन, कॅल्सी. कॅल्सी. ओके. कॅल्सी. इथं मी घेतलं 5,5,2. ओके. 5,2. अगेन रिफ्रेश. रन केला प्रोग्राम. बघा, सेकंड टाइम काय आलं बघा. ऍडिशन 7 आली, वजाबाकी 3 आली, गुणाकार 10 आला आणि भागाकार 2.5 झालेला आहे. ओके. तर अशा पद्धतीनं अजून एक वेळा मी फंक्शन कॉल करतो. कॅल्सी. कॅल्सी इन ब्रॅकेट ए ची व्हॅल्यू 100 कॉमा बी ची व्हॅल्यू 200. ओके. नाव सेव्ह इट. अगेन रन प्रोग्राम. अगेन रन प्रोग्राम. बघा, थर्ड टाइम ऍडिशन 300. 100 प्लस 200, 300 ऍडिशन आलेले आहे. वजाबाकी -100. गुणाकार किती आलाय बघा, 20,000 आलाय आणि भागाकार 0.5 आलाय. ओके. अशा पद्धतीने ही फंक्शन नावाची संकल्पना काम करत असते. फक्त इथं काळजी एकच घ्यायची आहे तुम्हाला, की फंक्शन डिफाईन करताना डीईएफ नावाचा कीवर्ड वापरायचा आहे. फंक्शनला नाव द्यायचं आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार पॅरामीटर पास करायचे आहेत. पॅरामीटर म्हणजे व्हेरिएबल्स. ओके. तर त्यामध्ये मी आता इथं प्रोग्राममध्ये कॅल्सी नावाचं फंक्शन बनवलंय. याचा फायदा तुम्हाला मी सांगितला, की एकापेक्षा अनेक वेळा मी जिथे 8-9 लाईनचा कोड लिहितोय त्या ठिकाणी मी इथं 4 लाईनमध्ये माझा कोड इझिली यूज होतोय. कॉन्सेप्ट समजले का? फंक्शन नावाची कॉन्सेप्ट समजलेली आहे का? ओके. तर आता काय करायचं आहे, की तुम्हाला मी काही प्रोग्राम शेअर करणार आहे युझिंग फंक्शन. ते आपण प्रोग्राम ग्रुपवर मी देईन, तिथे तुम्ही सॉल्व्ह करून द्या मला. ओके.